नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या नारळी पौर्णिमेला तुम्हाला काही आणखीन सुचत नसेल, गोडधोड करायला वेळ नसेल तर तुम्ही यावेळी या ओल्या नारळापासून बनवलेले आणि त्याचबरोबर गुळ घालून बनवलेले तुम्ही आप्पे बनवून खाऊ शकता। अगदी चवीला चविष्टही लागतात, कमी जिन्नसही आहे आणि वेळ म्हणा तर अगदी कमी। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल। तर जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे रवा। इथे बारीक वगैरे घेतला तरी चालेल, जाडा घेतला तरी चालेल। ते 1 वाटी रवा घ्यायचे, दही घ्यायचे अर्धी वाटी, अगदी फ्रेश घ्या, जराही आंबट घेतला कामा नये। नंतर त्याच दह्याच्या वाटीमध्ये पाणी घालायचे 1 वाटी आणि तेही घालायचं। आता हे पाणी पूर्णपणे घातल्यानंतर गुठळ्या मोडत, व्यवस्थित गुठळ्या मोडत चांगलं अगदी रवा त्याच्यामध्ये दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। छान असं अगदी गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे। आता हे चांगल्या गुठळ्या मोडल्या गेलेत ते इथे आपण घालणार आहोत गुळ। तर गुळ इथे मी घेतलाय अर्धी वाटी। माझं जरा प्रमाण गोडाचं कमी आहे, पण तुम्ही पाऊण वाटी घ्या। आणि गुळ मात्र घेताना अगदी बारीक चिरून घ्या किंवा त्याला किसून घेतला तरी हरकत नाही। आणि अशा पद्धतीने केल्यानंतर चांगला त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे गुळ त्याच्यामध्ये अगदी विरघळला जाईल। विरघळल्यामुळे काय होईल, व्यवस्थित तुम्ही पाहायचं की विरघळलंय की नाही। विरघळला गेला की पटकन आपण काय करायचं, आणि जरी विरघळला नाही तुम्ही नंतरही पाहू शकता, कारण का आपण ह्याला 10 मिनिटाचा वेळ देणार आहे। झाकून ठेवायचं, म्हणजे त्यामुळे काय होतं 10 मिनिटानंतर तुम्ही जर बघाल ना तर रवाही फुगतो आणि त्याचबरोबर गुळाचा एखादा खडापण असेल तोही वितळतो। आता इथे आपण घ्यायचे अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्याचबरोबर अर्धी वाटी घ्यायचा ओला नारळाचा किस आणि तो म्हणजे खाऊन घेतलेला। आता हे दोन्ही मिश्रण आपण जी जिन्नस घातलीत ती या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायची। अगदी व्यवस्थित मिक्स झाली की नंतर आपण पाहायचे की कन्सिस्टन्सी, आता इथे मला पाण्याचं जराही आणखीन प्रमाण लागलेलं नाही, म्हणजे घालावं लागलं नाही, परफेक्ट आहे, जास्त पातळ करायचं नाही। इथे आपण घालणार आहोत ड्रायफ्रुट्स। मी ते काजू आणि बदाम छोटे छोटे बारीक तुकडे करून घातलेत। त्याचबरोबर इथे घ्यायचे गोड पदार्थ कधी करताना तर हलकंसं मीठ घाला, अगदी चिमूटभर। नंतर घालायचे वेलची पूड। आता वेलची पूड आणि आपण ड्रायफ्रुट्स घातलेत तर पुन्हा या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया। आता हे सगळं झालेलं आहे। आता पटकन अगदी शेवट राहिले की ते आप्पे कसे फुलतील, तर ते फुलतील बेकिंग सोड्याने। अगदी पाव चमचा घालायचा बेकिंग सोडा, आणि मेजरिंग तुम्ही जर चमचा घेतला तर 1/4 टीस्पूनच्या हिशोबाने, म्हणजे दोन्ही तुम्हाला मी प्रमाण सांगितलंय, तर चमच्याने घेतलं तरी हरकत नाही। जरासं पाणी घालायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तो ऍक्टिव्हेट होतो तो सोडा, आणि पुन्हा मिक्स करायचं। आणि सोडा नक्की घालायचं, म्हणजे त्याच्यामुळे आप्पे चांगले अगदी लुसलुशीत आणि अगदी फुलतातही। आप्पे पात्र गरम करायचंय, गरम झालं की मंद करायची गॅस आणि त्यामध्ये तूप घालायचं किंवा तेलही घालू शकता। पण आपण ज्यावेळी कधी सणावारी आपण कोणते गोड पदार्थ करतो तर आपण तुपानेच करतो, आणि तुपाने केलेले पदार्थ अगदी खायला चविष्ट लागतात। आप्याचं मिश्रण थोडं थोडं करून घालायचं, अगदी आपण त्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं वेळ द्यायचा। पटकन होतात ते, आणि 5 मिनिटांनंतर आपण त्याला झाकण काढून उलट करून घ्यायचं। आता बऱ्याच वेळी असं होतं की वरचं मिश्रण थोडंसं पातळ राहतं, म्हणून काय करायचं, चमच्याने अर्धवट त्याला अशा पद्धतीने करून बोटाने मग त्याला उलट करायचं। पातळ मिश्रण असेल ना आपण चमच्यानेच करत बसलो ना तर कधी कधी आप्पे पात्राला जरासं लागू शकतं, म्हणून अशा पद्धतीने बोटाने तुम्ही म्हणजे हाताने तुम्ही करून घ्यायचं। आता हे सगळं मी अगदी उलट करून घेतले। पुन्हा उलट केल्यानंतर फक्त आपल्याला आता इथे 5 मिनिटच थांबायचे। 5 मिनिटांनंतर आपले खालूनही चांगले अगदी व्यवस्थित बघा भाजले जातात। आता अशाच पद्धतीने सगळे भाजले गेले, रंगही सुरेख आलेले। अशाच पद्धतीने रंग सुरेख आला पाहिजे, म्हणजे आपले आप्पे रेडी झालेत। आता हे सगळे आप्पे काढून घ्यायचेत, आणि हे मात्र आता तुम्हाला नैवेद्य द्यायचं असेल किंवा खायचं असेल तर रेडी झालेत। अगदी मस्त असे चविष्ट लुसलुशीत गूळ आणि खोबरं घालून केलेले हे आप्पे तुम्ही एकदा नक्की करून पाहायचे। बघा तुम्हाला तोडूनही दाखवते की किती सुरेख असे आपले तुटले, अगदी ते मस्त खुसखुशीतही वाटतात आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहायचे। जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपी तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे। वेगवेगळे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा देते, तेही पाहायचे, आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर।